आम्ही निघालो आहोत असंच पावसामध्ये फिरायला. आमची जम्बो छत्री, जम्बो अमरेला, आमची जम्बो अमरेला 2 ते 3 वर्ष आधी घेतलेली आम्ही. लग्नाच्या आधी घेतलेली ना, लग्नाच्या आधी घेतलेली. लग्नाच्या आधी नाही, लग्न झाल्यानंतर आधी घेतलेली. लग्नाला 2 वर्ष झाले. मग ठीक आहे ना, 2 वर्षच झाले छत्रीला. आपण ती वापरली अशी किती वापरली ना, मी वापरायचो. कुठे एवढा नाही वापरायचो. मग ऑफिसला दुसरी न्यायचो, छोटी वाली. पण हा आता मित्रांसोबत फिरायला वगैरे इथे हीच वापरायची, मोठी वाली. किती बारीक पाऊस आहे. एकदा पडला पाहिजे तर एकदम जोर जोरात धडाधड धडधड. ह्या सीझन मध्ये लोणावळ्यात मजा येते. चला आम्ही निघालो संडेचा मॉर्निंग तर आमची कधीच झाली. आता असंच टाइमपासला निघालो खाली फिरायला. काय नाही करायला, कुठे जाऊ नाही शकत कारण आपल्याला पण रेड अलर्ट सांगितलंय ना. प्रणय काय नाही, येलो अलर्ट पण तरी नकोच वाटतं. आज मेगा ब्लॉक असणार संडे असल्याने, तो बेटर आहे की इथल्या इथेच फिरलेलं. तो आता आम्ही असंच टाइमपास करत बोला प्रणयच्या शाळेच्या इथे राऊंड मारून. प्रणय तुझी शाळा किती दिवसांनी बघशील? खूप वर्षानंतर. छोटीशीच आहे तुझी शाळा. असू दे, तुझ्यापेक्षा खूप चांगली. माझी शाळा खूप छान. माझ्या शाळेला काय बोलू नको. बघ आमच्या शाळेसमोर BMW. तुमच्या शाळा शकुंतला विद्यालय. सो आता आमची ह्याची शाळा बघून तर झाली आहे टाइमपास करून. शकुंतला विद्यालय. तर आपण रिटर्न निघालोत आम्ही तिथून. की आमच्या इकडे अजून घोडागाडी चालूच आहे, पण जास्त नाही आहेत टिटवाळ्यात. 1 ते 2च आहेत है ना. पहिले भरपूर होत्या, पहिले खूप होत्या. आता नुसत्या रिक्षा आहेत. तर घोडागाड्यांसाठी फेमस, म्हणजे घोडागाडीने जायला भेटेल मंदिरपर्यंत, त्यासाठी फेमस होता. पण जसं कोविड चालू झाला, कोरोनाच्या ह्याच्यामध्ये लॉकडाऊन, तसं तिथून बंद केलं ना. फिरून बिरून झालं, आता रिटर्न घरी आलो. फेवरेट काम प्रणयचं ॲज युजल करा. दिवसामधून तर 100दा इथं असा नुसतं मारतच असतो पाणी. हे कॉलिनचं दिसतंय, पण ह्यातून आम्ही कॉलिन काढलंय, धुवून घेतलंय. आणि हे मस्त आहे, मस्त आलंय ना एकदम. बघू किती छान दिसतंय पण ना. अरे यार हा, झाडाला दुखलं असेल. वा वा. ज्या दिवशी याला सुट्टी असेल त्या दिवशी 10 वेळा तर येतोय गॅलरीमध्ये. नशीब आमची अशी मोठी गॅलरी नाही, एक छोटी खिडकीच आहे. नाही तर पूर्णच वेळ घेतला असता. नाही दिवसभर त्याच तिथंच बसला असता जेवायला बिवायला. पण प्रणय यार इतकं पण पाणी नको मारू की ते मरून जाते. आता आम्ही इथे आमच्याकडे नवीन गार्डन ओपन झालंय लहान मुलांसाठी. असं काय लहान मुलांसाठी स्पेसिफिकली, पण बसू शकतो आपण पण जाऊन टाइम. चलो हा, छोटच आहे, जास्त मोठं नाहीये. नाही रे, नाही ती रेती ती म्हणजे ती वाळू वेगळीच येते. सो हे इकडे असं सगळं चालायला आहे. आणि इथे लहान मुलांसाठी प्लेग्राऊंड. इथे बसायला सर्वांना.
आणि ते हे आनंदाचंच झाड आहे. हे पण एक आनंदाचा प्रकार आहे हा वाला पण. आनंदाची 2 झाडं असतात. कशाला घरी लावू ना आपण. छान आहे ना. आणि हे ओपन जिम ज्याच्यावरती सध्या जिम तर कोण नाही करत पण लहान मुलंच खेळत होते. अच्छा करतायत जिम. आणि पाऊस तर मग वॉक साठी आहे म्हणजे मॉर्निंग वॉकला आलो. आपण आणायला पाहिजे छत्री ना. आणि इथे अशी झाडं लावलीत आंब्याची. कधी येतील काय माहित आंब्याला. आणि आले तरी कोण भेटणार आपल्याला. चांगलं वाटेल जर जास्त मोठं झालं जंगलासारखं वाटेल. हो. आणि हे कोणते हे जांभळाच आहे का असं मला वाटतंय. झाडे नाही हे 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 काय माहिती हे असं मला वाटतंय. मला नाही माहिती. प्रणय आपण जाऊया पाऊस जोरात येणार आहे. हे काय आभाळ आलंय. कुठे पाऊस आला नाहीये कुठे आभाळ आलंय. सो पटापट 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 निघूया आपण. येस फटाफट फटाफट. कुठे आणले एवढे आंब्याचे बाग. आणणार रे ते पडायला नको म्हणून त्यांनी पण बघ कशा काट्या लावल्या. तसं नाही ते सगळं उभं राहून. हा म्हणजे अरे ते पडतच आहे ना म्हणजे ह्याचा अर्थ. जिथे आम्ही आता आलेलो आहे KDMCचं हे जे गार्डन आहे ह्याचा प्लॅन खूप जास्त जुना होता. ऑलमोस्ट मला वाटतं 2010, 11, 12 समथिंग हा प्लॅन आहे. ओपनिंग झाल्याचे 2025 मध्ये. तर काही गोष्टींमध्ये वेळ लागला आणि मला तर माहीत सुद्धा नव्हतं की ते काम चालू आहे म्हणून. तो प्लॅन 2011-12चा फक्त ऐकण्यात आलेला होता. आहोत गणपती मंदिर जवळ आपलं जे टिटवाळ्याचं गणपती मंदिर आहोत तिकडे चाललो. इथून काय हार्डली 5 मिनिटावरती पण नाहीये वॉकेबल. सो चला. KNT स्कूल आहे KNT. टिटवाळ्यामध्ये असंच एवढा मोठा स्कूल नाहीच. हे पण बघा मगाशी जशी शकुंतला होती तशीच ही पण ब्लू कलरचीच आहे. ती जिमची पण तशीच IAS. माझी IAS खूप छान आहे. ब्लू कलरचीच आहे. नेगेटिव्हिटी काही सांगू नको. काय पण खोटं सांगतो. स्वतःच्या शाळेचं कौतुक दाखवायला. दुसऱ्या एरियामध्ये होते टिटवाळा मार्केटमध्ये. बघितली ना ती केवढूशी आहे. बघितली ना ती केवढूशी आहे. कधी वेळ आली ना तर मी माझी स्कूल दाखवेन. IAS वेळ अशी येणारच नाही जी स्कूल दाखवायची. हा नाही आला. ते गणपती मंदिर आहे हे जे दिसतंय ना. नाही हा तो एंट्रन्स आहे ना गणपती मंदिरचा. हा एंट्रन्स आहे मंदिर. इकडे हे मंदिरचं जे तलाव आहे इथे आधी बोटिंग होती. आता सीन कसा आहे बोटिंगचा की मी तुम्हाला दाखवते. काही लोक येतात जे करतात खूप म्हणजे असं इन्सिडेंट घडले. पहिला सीन कसा होता की ह्या ज्या इथे बोट आहेत ना ह्या द्यायच्या सेपरेटली बोटिंग करायला. बट आता इथून तुम्हाला दिसेल ही एक बोट हीच एक असते की ज्याच्यामध्ये सगळ्यांना बसवतात एक साथ. ह्याच्यामध्ये बसून आपलं हे जे हँडल आहे ह्याने मस्त डायरेक्शन बदलायची आपली है ना. आणि मजा येते. तेव्हा ना ती बदकवाली पण बोट होती. आता इथे ती बदकवाली पण नाहीये. बदक म्हणजे जास्त जण असतील तर बदकवाली होती. हा पण युजली ह्याच्यामध्ये 2 जण तर बसत होते. पण आम्ही तर मोस्टली माझ्या मायकांसोबतच आली होती. हा मी तर मायकांसोबतच आली होती जास्त करून. अरे ते खूपच घाण झाले सगळे. चला मजा यायची पण तेव्हा. बापरे हे गॉगल त्याला असेच आवडतात. हो मस्त मस्त. हा मस्त का ठीक आहे जाऊ दे. चला आपण जाऊया ॲज युजल काकांकडे वडापाव खायला. इथेच येऊन आम्ही वडापाव खातो. आम्ही दोघं इथेच खातो. मंदिरकडे आलो का त्यांच्याकडे वडापाव खातो.
ऍक्च्युली चांगला आहे. आता खाऊन झालंय. प्रणयचा पण खाऊन झालं, पण प्रणयने सेकंड घेतलाय. तर तो वडापाव अनलिमिटेड खाऊ शकतो. 5, 6, 7. आपण एकदा चॅलेंज करूया कोण किती खात आहे म्हणून. इथे आणि हे गाव आहे, इथले गाव आहे. इथे छोटी छोटी गाव आहेत जे प्रॉपर टिटवाळाकर आहेत त्यांची. हा, आम्ही तर इथे राहतो. आमचं गाव तर दुसरीकडे आहे, बट इथे राहतो टिटवाळ्यामध्ये. हा, अरे प्रणय आणि त्याच्या भजी. बापरे बापरे. प्रणय कोणती? असलं खायला प्रणयला जाम मजा येते. बसून खाऊया ना. भिजणार ना आपण. एक काम करूया का, बसूयाच. नको नको, असं कसं खाणार. मग आता आपण भजी काय करायची, अशीच खात खात. थँक्यू. गरम आहे भजी. ऍक्च्युली बस आता काय भजी चांगले नाही असं प्रणयला वाटतं, पण मला वडापाव पण आवडतो त्यांचा. हा, वडापावला जरा बेसनची कोटिंग जाड असते. ते प्रणयची खूप नाटके असतात खाण्यामध्ये. कळेल तुम्हाला हळूहळू. तुम्ही जसे ब्लॉग्स बघत राहतील ना कंटिन्यू, आणि तुम्हाला समजेल की चोचले चोचले माझ्यावरच चालू. मस्त झालं. हा इंटरेस्ट. श्री क्षेत्र महागणपती मंदिर टिटवाळा. भजी खाऊन झाली आमची. तेच बोलते मग अजून ब्लॉग असा थोडा ब्लर का येतं. पाणी होतं थोडंसं. थोड्या क्लिप्स असतील तर ॲडजस्ट करून घ्या आजच्या दिवस, कारण थोडं लक्ष नाही. मग आपण फिरून फिरून पूर्ण भिजलो दोघं पण. आणि हा ब्लॉग जो लेट अपलोड होणार आहे खूप दिवसांनंतर. खूप मोठा गॅप झाला ॲक्च्युली. तर त्याच्या मागे काही कारण होते. काय कारण मी सांगू नाही शकत, बट काही रिझन्स होते त्याच्या मागे जे आम्हाला बनवता नाही आले. म्हणून कलेक्ट करतोय. कारण की गुगल ड्राईव्हला स्टोरेज वगैरे फुल होऊन जाते. सो त्यासाठी एक मेमरीज राहावं आमच्या कुठेतरी सेव्ह. त्यामुळे युट्यूब स्टिक सेल्फी स्टिक आहे. खूप भिजलो. पूर्ण भिजलो केस झालेले. पाऊस चिरीमिरी चालू, जोरात नाही, बट केस भिजल्या गेले. ऑलमोस्ट 1 ते 1.5 तास झाला आम्ही चालतोय कंटिन्यू. टिटवाळ्याचा जो कचरा दिसतोय मागचा त्याला इग्नोर करा. हे नॉर्मल टिटवाळ्यामध्ये. ती पण फेकते, मी पण फेकतो. इथून पुढे नाही फेकणार. लाज वाटते थोडी थोडी. तो थोडा नाही असं काय लाज मला काय वाटत नाही. ऍक्च्युली लाज वाटते त्याला कॅमेऱ्यासमोर ठेवलं यायला. लाज नाही वाटत मला. आलोत आम्ही आमच्या सोसायटीमध्ये. सो इथेच व्लॉग एंड करतो आणि घरी जाऊन चांगलं फ्रेश होतो. चलो, बाय बाय. बाय बाय.